नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथे अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस मद्यमुक्तीसाठी काम करणारी संस्था, तिचा 25वा वर्धापन दिन आता संपन्न होतो आहे. या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम मालवणच्या धुरीवाडा कुरण इथे हॉटेल एक्झॉटिका इथे तो संपन्न होत आहे. आणि अशावेळी भारतातले ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आशिष देशपांडे यांचं यावेळी सर्वांना मार्गदर्शन होणार आहे. एक जनजागृती सभा असेल जी संध्याकाळी 5 ते 7 दिनांक 10 जानेवारीला म्हणजे आजच ती होते. आणि तत्पूर्वी आपण थोडासा एक डॉक्टर आशिष देशपांडे यांनी त्यांचा काही वेळ दिला आहे आपल्या प्रेक्षकांसाठी की या पूर्ण सभेबद्दल किंवा हे अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस काय आहे याच्याबद्दल ते थोडीशी माहिती देतील. डॉक्टर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर, आता हा जो 25वा वर्धापन दिन आहे आता सुरू आहे तो त्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली ही भेट आहे. मग नेमकं हे सगळं हे काय आहे? कारण हा एक कुतूहलाचा प्रश्न आहे की नेमकं मद्यमुक्ती म्हणजे काय किंवा हे सगळं आहे काय? बघा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या प्रमाणे असं म्हटलं जातं की हा एक आजार आहे. आणि गंमत अशी आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की दारू पिऊन जो धिंगाणा होतो किंवा दारू पिऊन एखादा माणूस जेव्हा आपलं स्वतःचं आयुष्य अगदी जाळून टाकत असतो तेव्हा तो त्याचा स्वतःचा वेडेपणा करतो आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वैगुण्य आहे, असा एक लोकांचा समज असतो. आणि मग तो त्याचा प्रश्न आहे, मग मी त्याच्याकडे लक्ष का द्यायचं, असा पण प्रश्न असतो. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही संस्था जी आहे ती जगामध्ये 1935 पासनं कार्यरत आहे. आणि जवळजवळ 180 देशांमध्ये पेक्षा जास्त देशांमध्ये ही संस्था पोचलेली आहे. आणि ती देखील कुठच्याही ॲडव्हर्टाइजमेंटशिवाय जवळजवळ 53 भाषांमध्ये ह्या संस्थेची जे काही लिखित लिटरेचर असतं ते भाषांतरित केलेलं आहे. आणि मला फार गर्वाने सांगायचं आहे की त्यातल्या जवळजवळ 18 भाषा ज्या आहेत त्या भारतीय भाषा आहेत. आपल्या भारतामध्ये सुद्धा जवळजवळ 1,00,000 लोक आज दारूच्या पहिल्या घोटापासून दूर आहेत. आता तुम्हाला वाटेल की दारूच्या एका घोटापासून दूर राहणं याच्यामध्ये कठीण काय आहे? आता हे कठीण कसं आहे माहिती आहे का, की जसा डायबिटीसचा आजार असतो ज्याच्यामध्ये साखर खाल्ल्यानंतर ब्लड शुगर वाढते, तसंच दारूच्या आजारामध्ये एक प्रकारची विचित्र ॲलर्जी असते. आणि ती ॲलर्जी अशी असते की एक घोट घेतल्यानंतर एकावरती थांबताच येत नाही. एका मागून एक धबाधबात पुढचे घोट येतात. आणि नको असताना सुद्धा ती दारू जी आहे ती आपल्याला चुकीच्या मार्गांवरती घेऊन जाते, चुकीचं वर्तणूक होतं आपल्याकडनं, घरच्यांची धुळदाण होते. आणि हे समजत असून सुद्धा तो माणूस आपल्या दारूबद्दल काही करू शकत नाही. कधी कधी दारू थांबवायची असते म्हणून तो झगडत असतो, आणि कधी कधी दारू मिळवायची असते म्हणून तो आपल्या घरच्या लोकांच्या बरोबर आपल्या लोकांच्या बरोबर मारामारीपर्यंत सुद्धा येऊ शकतो, शिवीगाळीपर्यंत पण येऊ शकतो. त्यामुळे हा माणसाचं नक्की कुठलं स्वरूप खरं मानायचं हेच लोकांना कळत नाही. आणि म्हणून लोक त्याच्यापासून तोडायला लागतात. त्याची म्हणजे नाती तुटतात, नोकरी जाते, अर्थार्जनाच्या संधी जातात, धुळदाण होते कुटुंबाची, मानसिक त्रास होतो घरच्यांना, स्वतःला. आणि शरीराचे त्रास तर आपल्याला माहितीच आहेत दारूमुळे किती होतात. जवळजवळ 20,00,000 लोक दारूच्या आजारामुळे मरत असतात आपल्या जगामध्ये. जवळजवळ 2/3 घरामध्ये जे व्हायलन्सेस होतात ना, ज्याला आपण घरगुती अत्याचार म्हणतो, डोमेस्टिक व्हायलन्स, ते 2/3 दारूच्या अंमलाखाली होतात. 1/3 आत्महत्या ज्या होतात त्या दारूमुळे होतात. जवळजवळ 80% इमर्जन्सी ॲडमिशन ज्या आहेत ना मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, ह्या कशा तरी दारूशी निगडीत असतात. आपण जो टॅक्स भरत असतो त्याच्यामधला बराचसा टॅक्स जो आहे हा आपल्या स्वास्थ्यावरती जातो, स्वास्थ्याच्या बजेटवरती जातो. आणि म्हणून मी म्हणतो की मी जरी दारू पित नसतो किंवा दारू हा माझा प्रॉब्लेम नसला तरी देखील समाजामध्ये दारूवरती होणारा खर्च आणि दारूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवरती होणारा खर्च हा माझा विचाराचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतं की हा एक आजार आहे, तेव्हा आपल्याला दारुड्याला क्रिमिनल ठरवून, गुन्हेगार ठरवून त्याला त्याची निंदा नालस्ती करता येत नाही. तर त्याला मदतीची गरज असते आणि ती मदत देणं, ती मदत पुरवणं ही ही एक सामाजिक जबाबदारी आहे. आणि म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही संस्था ह्या सामाजिक जबाबदारीतनं
विविध ठिकाणी जिथे जिथे मद्यपींना इच्छा आहे की ला दारूपासून दूर राहायचं आहे, तिथे कन्व्हेन्शन्स किंवा PI पब्लिक इन्फॉर्मेशन ॲक्टिव्हिटी करतात. आणि मला खूप आनंद होतोय की आज मालवणमध्ये जेव्हा मालवणच्याच लोकांनी हे कन्व्हेन्शन घ्यायचं ठरवलं, तेव्हा आज बंगलोरमधनं माणसं आलेली आहेत स्वतःच्या खर्चाने, मुंबईहून माणसं आलेली आहेत स्वतःच्या खर्चाने, सुरतहून माणसं आलेली आहेत, डोंबिवलीहून, ठाण्याहून, विविध जागांमधनं इथे माणसं आलेली आहेत स्वतःच्या खर्चाने. मी एक डॉक्टर आहे आणि मी ह्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस संस्थेचा मित्र आहे. आणि मी इथे येण्यासाठी मला कुठचेही पैसे वगैरे संस्थेने दिलेले नाही आहेत. मी वैद्यक शाखेचा माणूस असून सुद्धा, मी मानसोपचार तज्ज्ञ असून सुद्धा, गेली 30 वर्ष व्यसनाधीन लोकांच्या बरोबर काम करत असून सुद्धा मला असं म्हणायचं आहे की वैद्यक शास्त्रामध्ये ह्या प्रश्नाला उत्तर नाही. इनफॅक्ट वैद्यकशास्त्रामध्ये जे अगदी बायबल म्हटलं जातं की बाबा एव्हिडन्स बेस्ड इंटरव्हेन्शन्समध्ये, त्याला आम्ही कॉक्रेन रिव्ह्यू म्हणतो. त्या कॉक्रेन रिव्ह्यूप्रमाणे दारूच्या आजारामध्ये सर्वात जास्त मदत करण्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमस आणि त्यांच्या ज्या उपचार पद्धती आहेत, जीवनशैली बदलायच्या पद्धती आहेत, त्याच्यामुळेच फायदा सर्वात जास्त होतो. आणि म्हणून माझ्या ह्या समजेमुळे मी आज मालवणमध्ये आलेलो आहे. आपल्या मालवणकरांना ही एक अतिशय सुंदर संधी आहे की जर आपल्या परिसरामध्ये, आपल्या शेजाऱ्यांमध्ये जर कोणाला दारूचा आजार असेल, तर जरूर त्यांनी ह्या संस्थेची मदत घ्यावी. ही संस्था कुठच्याही राजकीय, धार्मिक किंवा कुठच्याही दुसऱ्या गोष्टींवरती विचार करत नाही. एकमेव हेतू असतो की दारूपासनं मुक्त जर तुम्हाला व्हायचं असेल तर इथे मदत उपलब्ध आहे. याच्यामध्ये कुठलीही नोंदणी करायला लागत नाही, याच्यामध्ये कुठचाही खर्च नाही, याच्यामध्ये कुठचंही औषध दिलं जात नाही, याच्यामध्ये कुठचीही बुवाबाजी नाही. जर तुम्हाला दारूपासनं दूर व्हायचं असेल तर तुम्ही जरूर ह्या संस्थेची मदत घेऊ शकता. आज आपल्याकडे 25वा वर्धापन दिन आहे आपल्या मालवणच्या ग्रुपचा आणि त्यांचे नंबर इथे दिलेले आहेत. त्या नंबरवरती केव्हाही फोन करा. तुम्हाला दुसऱ्यांसाठी करायचं असेल तरी देखील हरकत नाही. तुम्ही आम्हाला सांगितलं तर तुमची ओळख न सांगता आम्ही त्या व्यक्तीपर्यंत जाऊन त्याला सांगण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे असा हा सुंदर मौका आलेला आहे, तर मालवणकरांनी त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा. बऱ्याच वेळेला आमच्या चॅनलमधनं लोकांच्यापर्यंत पोचणं कधी-कधी कठीण जातं. याचं कारण असतं की जो मद्यपी असतो त्याला ना चॅनल माहिती असतं ना वर्तमानपत्र. त्यामुळे तुम्ही जर हा कार्यक्रम ऐकत असलात आणि तुमच्या नजरेत, तुमच्या शेजाऱ्यात, तुमच्या परिसरात कोणी असेल तर त्याच्या घरच्या लोकांच्यापर्यंत हा संदेश तुम्ही पोचवायचा प्रयत्न करा. डॉक्टर, ह्या तुम्ही आजच्या ह्याच्या संदर्भात अगदी सविस्तर सांगितलं आपल्याला. ही 10 जानेवारी म्हणजे संध्याकाळी 5 ते 7 ही PI ॲक्टिव्हिटी, जेव्हा त्यांनी सांगितलं ही सभा आहे की जिथे ही सभा सर्वांसाठी खुली आहे. मालवणकरांना त्यांनी खास करून सांगितलं आहे. आणखीन जर कोण ऐकणारं असेल तर ते नक्कीच मालवणवासी आणखीन कोण असेल. डॉक्टर, या दरम्यान जेव्हा तुम्ही, आता एक शेवटचा प्रश्न, कारण मला कल्पना आहे आता तुमचा यू आर रनिंग आउट ऑफ टाईम, तर आता हे जो तुम्ही जवळपास 30 वर्ष या क्षेत्रात आहात आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसला पण तुम्ही जाणताय, तुम्ही आता सगळं तुमच्या विवेचनातून लक्षात आलं. मग अशावेळी तुम्हाला स्वतःला डॉक्टर म्हणून कधी याच्यात कधी असं फेस करावं लागलं का, की बाबा ह्या प्रकारामध्ये तुम्ही कुठे गेला आहे किंवा हे काय आहे, असं कधी तुम्हाला वैयक्तिक वाटलं का? बघा, मी जेव्हा KEM हॉस्पिटलमध्ये शिकत होतो तेव्हा माझा पहिला संपर्क अल्कोहोलिक्स अनॉनिमस या मीटिंगशी झाला. आणि तो असा झाला की माझे सगळे पेशंट्स परत दारूकडे झुकायचे कितीही ट्रीटमेंट दिल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मी वैफल्यग्रस्त होऊन म्हटलं की परत मी दारुड्यांच्या बरोबर काम करणार नाही. आणि त्याच्यानंतर तोपर्यंत पण 6 महिने मी खूप मन लावून वॉर्डमध्ये काम केलं होतं. त्यामुळे जेव्हा माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तेव्हा माझ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटनी मला सांगितलं की आता परत तुला तिकडेच जायचं आहे, लोकांनी तुला बोलवलं आहे. आणि मी म्हटलं मला नाही जायचं, तरी देखील ते मला तिथे जायला लागलं. आणि ज्या लोकांचं नाव मी माझ्या यादीतनं काढून यमदूतांच्या यादीत टाकलं होतं, ते सगळेजण माझ्यासमोर हसत खेळत सोबर झाले होते. आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, डॉक्टर तुम्ही आलात, बरं झालं, तुमच्यामुळे आमची रिकव्हरी झाली.
मग मी त्यांना एका कोपऱ्यात घेऊन विचारलं, की "बाबा मला माहिती आहे माझ्यामुळे काही झालं नाही, तू कशामुळे बरा झालास?" मग त्यांनी मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं नाव सांगितलं. त्याच्यानंतर मी मीटिंग अटेंड केली आणि तेव्हापासनं आत्तापर्यंत गेली जवळजवळ 32 वर्ष मी अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संस्थेबरोबर काम करतो आहे. कित्येक डॉक्टर आहेत, मोठे-मोठे डॉक्टर आहेत, ज्यांना वैद्यकशास्त्रामधली सगळी पुस्तकं माहीत असतात. पण जेव्हा हा आजार त्यांना होतो, तेव्हा त्यांना त्याचं उत्तर मिळत नाही. असं नाही की अल्कोहोलिझम हा आजार जो आहे फक्त गरिबांना होतो किंवा पीडितांना होतो. अगदी सुशिक्षित लोकांना होतो. घरामध्ये प्रॉब्लेम नसलेल्या माणसांना सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जसा डायबिटीस हा गरीब किंवा श्रीमंत हा भाग बघत नाही, पुरुष किंवा स्त्री हे बघत नाही, तसाच हा आजार जो आहे त्या सगळ्या लोकांना होऊ शकतो. फक्त काय होतं की मदत मागणं कधीतरी फार जिकिरीचं जातं. कारण दारूच्या आजाराबद्दल इतका स्टिग्मा आहे की मदत मागितली जात नाही आणि बऱ्याच वेळेला जसं कॅन्सरच्या आजारामध्ये जितकी लवकर मदत मिळेल तितकी रिकव्हरी जास्त असते, तसंच दारूच्या आजारामध्ये असतं. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की दारू पिऊन रस्त्यावरती पडणं म्हणजे दारूचा आजार असं नाही. पण आपल्या आयुष्यामध्ये दारूमुळे काहीतरी चुकीचं होतंय हे समजून सुद्धा परत-परत दारू पीत राहणं किंवा जरुरीपेक्षा जास्त पिणं किंवा दारू प्यायल्यानंतर आपलं वर्तणूक जी आहे त्याच्यावरती कंट्रोल न करू शकणं, हा सुद्धा दारूच्या आजाराची नांदी असू शकते. आणि म्हणून जर आपल्याला अशा पद्धतीचा अनुभव दारूच्या बरोबर किंवा इतर कुठच्याही व्यसनांच्या बरोबर होत असेल, तर तुम्ही ह्या कार्यक्रमाला जरूरच या 10 तारखेच्या 5 वाजताच्या. पण त्याच्या पलीकडे जाऊन ह्या मीटिंग्स ज्या आहेत, त्या मीटिंग्समध्ये येणं सुद्धा आवश्यक आहे. आणि ह्या मीटिंग्समध्ये आम्ही म्हणतो की अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये मदत कशी मिळते आपल्याला? एक म्हणजे मीटिंग असते. ओके. दुसरं म्हणजे हे एक पुस्तक आहे त्यांचं. ह्याला ते बिग बुक असं म्हणतात. आणि ह्या बिग बुकमध्ये जगामधल्या साधारणपणे अल्कोहोलिक्स जे आहेत, त्यांचे बहुतेक अनुभव जे आहेत ना, ते इथे संकलित केलेले आहेत. पण त्याच्यामुळे जेव्हा हे आणि हे भारतातल्या 18 भाषांमध्ये आहे. हे आत्ता माझ्याकडे इंग्लिशमध्ये आहे. पण भारतातल्या 18 भाषांमध्ये हे प्रकाशित झालेलं आहे. ह्याच्यामुळे आपल्या आयुष्यात जे होतंय, जे प्रत्येक अल्कोहोलिकला एकटा असताना वाटत असतं, की हे काहीतरी विचित्रच होतंय. ती भावना निघून जाते, की आपण एकटे नाही आहोत, तर आपल्यासारखेच आयुष्य बरेच जण अनुभवतायत आणि त्या अनुभवातनं बाहेर पडणं शक्य आहे. त्यामुळे मीटिंगच्या बरोबर हे बिग बुक जे आहे, ही दुसरी युक्ती आहे किंवा टूल आहे. तिसरं म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला कोणाचा तरी हात धरणं आवश्यक असतं. जसं आपल्याला गुरु लागतो ना शिकवताना आपण म्हणतो, की आपल्याला एक गुरुची आवश्यकता असते. तसेच हे म्हणतात, की आपल्याला एक कोणतरी गुरु लागतो, ज्याच्या पुढे आपल्याला आपलं मन संपूर्णपणे मोकळं करता येईल. त्यामुळे स्पॉन्सर आणि त्या स्पॉन्सरबरोबर करायचा एक 12 पायऱ्यांचा प्रोग्राम असतो. आणि ह्या 12 पायऱ्या ज्या आहेत, ह्या आपली जीवनशैली अशी बनवतात, की ज्याच्यामध्ये दारूबद्दलचं आकर्षण जे आहे, ते निघून जातं. दारूबद्दलचं आकर्षण निघून जाणं हा उपचार आहे. दारू थांबवणं हा उपचार नाही. आम्ही नेहमी म्हणतो, "रुकाना आसान होता है, रुके रहना बहुत डिफिकल्ट होता है." कारण जर 12 पायऱ्यांचा प्रोग्राम केला नसेल, तर दारूबद्दलचं आकर्षण कमी होऊ शकत नाही. ते सतत मनामध्ये राहतं आणि जेव्हा आजाराला संधी मिळते, तेव्हा ती संधी मिळाल्यानंतर तो आजार जो आहे, तो मागल्या दरवाजाने आपल्या मेंदूमध्ये येतो, मनामध्ये येतो आणि आपल्याकडनं कृती घडवून आणतो. त्यामुळे तिसरं म्हणजे स्पॉन्सर आणि 12 पायऱ्यांचा प्रोग्राम आणि चौथा प्रकार जो आहे, त्याच्यामध्ये प्रेयर आणि मेडिटेशन, की ह्याच्यामध्ये प्रार्थना आणि मेडिटेशनला खूप महत्त्व आहे, की बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये दारूचा विचार आल्यानंतर जे काही काहूर उडतं, ते काहूर शमवण्यासाठी आपल्याला आराधना ही करायलाच लागते. त्याच्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि म्हणून प्रेयर आणि मेडिटेशन आणि शेवटचं म्हणजे मला जे मिळालंय ते आम्ही दुसऱ्याला देत राहतो. म्हणजे जे कोणी अल्कोहोलिक आहेत आणि ते 12 पायऱ्यांचा प्रोग्राम करून व्यसनापासून दूर राहत आहेत, ते दुसऱ्याला मदत करत राहतात आणि ह्या शेवटच्या पायरीमुळे ही अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही संस्था ही अमेरिकेमध्ये सुरू झाली आणि 180 देशांपर्यंत पोहोचली. आणि अशा पद्धतीने ही संस्था कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत कुठच्याही दुसऱ्या संस्थेकडनं न घेता
ही आज एवढ्या देशांपर्यंत पोचलेली आहे आणि मालवणपर्यंत पोचलेली आहे. त्यामुळे ही अमूल्य संधी जी आहे तुम्ही अजिबात दवडता कामा नये. जरूर या मीटिंगमध्ये या आणि सहभागी व्हा. धन्यवाद डॉक्टर, आपण आपला वेळ दिलात. तर हे होते मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आशिष देशपांडे. त्यांनी आता अल्कोहोलिझम मद्यपाश या आजाराबद्दल माहिती दिली. त्याचसोबत अल्कोहोलिक्स अनॉनिमस मालवण यांची जी 25वा वर्धापन दिन आहे, त्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कन्व्हेन्शनमध्ये जी PI मीटिंग आहे त्यावर त्यांनी खास करून आता जो आवाहन केलं आहे किंवा जोर दिला आहे त्यांच्या बोलण्यामध्ये की यावं, जाणावं आणि ज्यांना खरंच आहे गरज त्यांनी येत राहावं. अशा अनेक संदेशांसोबत सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.